स्वरूप स्वरूप ओमकार माडी कुठे आहात? माझ्यामध्ये सागरला विचारला पाहिजे प्रश्न. विवेक पतंगे या कोण असेल तिकडे तर घेऊन या. या या आपले टॉस साठी पण अमित सर प्लीज. सागर खाली बसा. खाली सागर बसा. कॉन सागर. दोन टीम फायनल ला खेळतायत. अमित सर पुढे रेव्हेन्यू आणि वाय स्काउट गॅलेक्टिकॉस त्या ट्रॉफी साठी खेळतायत. त्या शील्ड साठी खेळतायत. हसा जरा. भावेश असतोय. धवल खुश दिसतोय. चला जाऊया टॉस कडे. दिनेश गावडे काहीतरी करतायत. तर हॅलो आपल्याला फायनलिस्टचे 2 संघ मिळाले आहेत. 6 दिवस जे सामने चालू होते त्या सामन्यांमधून आता फायनलिस्ट साठी आपल्याला 2 संघ मिळाले आहेत. 12 संघांमधील 2 निवडक संघ अटीतटीचे सामने खेळून फायनलपर्यंत पोहोचले आहेत. असे 2 संघ रेव्हेन्यू आणि वॉरडॉग्स वायस्कॉट गॅलेक्टिकोस. वायस्कॉट मध्ये थोडंसं झालं. धन्यवाद. सॉरी माय बॅड बोल. तर आपण आता खेळाडूंची ओळख करून घ्यायची आहे. आपण सुरुवात करतोय वायस्कॉट गॅलेक्टिकोस. रोहित कोहली पुढ्या. जितेश कोहली. तन्मय गायकर. द मॅन इन फॉर्म. चौधरी. गौरव भगत. अजय सरोज. कुश उपाध्याय. साई प्रसाद कदम. आशिष चव्हाण. राहुल सोलकर. चिन्मय सावंत. आदित्य सावंत. बॅक फायनल. गौतम गुप्ता. सागर मकवाना. ओमकार टकाले. सिद्धांत जंजीरकर आणि कर्णधार करण शेट्टी. त्यांची बॅक टू बॅक फायनल आहे. ओनर विनायक पिल्लाई.
को ओनर विनायक परदेशी, ॲनालिस्ट स्वरूप धापावकर, मॅनेजर राहुल पोकिराज. तुम्हाला संघाला पुढील सामन्यास या हार्दिक शुभेच्छा. तर पहिली क्वालिफाय जिंकून जो संघ फायनल पर्यंत पोहोचला असा संघ रेव्हेन्यू खेळाडू सर्वेश मोंडकर, अभिषेक पालांडे, आदित्य शिंदे, आकाश सराटे, अतिशय जैन, दुर्वेश खानविलकर, जयेश भंडारी, करण सोनावणे, कौस्तुभ बागवे, नवनीत राय, निरंजन शिंदे, प्रथमेश निंबारे, रितेश साईबाग, सुमित जयस्वाल, स्वप्नील पवार, विनय चिविलकर आणि कर्णधार भावेश परब. ते संघ मालक नितीन प्रधान, त्यांची बॅक टू बॅक फायनल. मॅनेजर दवर सावला आणि ॲनालिस्ट जय शिंदे. धन्यवाद. आता कर्णधार यापुढे टॉससाठी टॉसचा टॉस कॉइन करतील. आहे का? टॉसचा कॉइन प्लीज. आणि कॉइन तर द्या. आपल्याला काही 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 लोक मिळाले. आपल्याला काही काही लोक आले आपल्याकडे कॉइन देईल ती सन्मानजनक असे लोक आले आहेत. त्यांचं नाव वैष्णवी खाडे आणि आदित्य कोटणीस. दोघांनी टॉससाठी या पुढे. चला जाऊया टॉस साठी. बघूया हेड्सचा कॉल आला आय गेस. आणि टॉस कोण जिंकलाय? भावेश असलाय म्हणजे तो जिंकला असणार. काय रेव्हेन्यू संघाने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली आहे. तर आपण आपली काय काय रणनीती असेल या सामन्यासाठी? रणनीती अशी काही नाही, जसं चाललंय सगळे एफर्ट्स देत आहेत. आवाज जसं चाललंय तसंच चालतंय. दोन्ही क्षेत्रात आम्ही बरोबर सगळं चालू आहे. 100% एफर्ट्स. बस फायनल एक मॅच सेम एफर्ट्स ठेवणार आहे, बाकी काय नाही. तुम्ही तुमचं हे तुमच्या संघ मालकाचा दुसरी वेळ आणि तुमची दुसरी वेळ आहे फायनलपर्यंत पोहोचायची. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय नाही, यावेळी जिंकूनच जायचंय. नक्कीच नक्कीच. संघ मालक थोडंसं तुम्हाला संघ बोलावं मालक लागेल. नंतर कुठे? आपल्याला बोलायला तुम्हाला भेटणार नाहीये. तर तुम्हाला कसं वाटतंय तुमचा संघ आज फायनलपर्यंत पोहोचलाय? मागच्या वर्षी तुम्ही फॉर्म भरला नव्हता, यावर्षी फॉर्म भरला आणि तुमचा संघ पुन्हा एकदा फायनलला पोहोचला. पहिल्या वर्ष भरलं होतं फॉर्म, त्यानंतरला त्यामध्ये हॅलो वरती. पहिलं वर्ष भरलं होतं फॉर्म, तेव्हा फायनलमध्ये आलो होतो. सेकंड इयरमध्ये चान्स भेटला नाही. आता थर्ड इयरमध्ये बघूया फायनलमध्ये. आता तसं बोलला की 2 वेळा आलो आहे करून. सर्वेश पण 2 वेळा होता, कारण की NBA मध्ये तो पण माझ्या टीममध्ये होता. मग तिघांचा 2 वेळा आहे फायनलमध्ये. फक्त आम्हाला जिंकायचं बाकी आहे, तर ट्राय करू यावेळी पण. नक्की तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. दुसरा कर्णधार इकडेच आहे उभा. हा काय इकडेच उभा आहे. सॉरी मगाशी ते बोलत होते की मी बोलणार नाहीये. एक अशी लढत देत आलात तुम्ही. मोठे मोठे संघ, नावाजलेल्या संघांना तुम्ही माघारी परतवलात. दोन्ही संघ अशी टेसेस असू दे, अशी इन्स्टंट वायपर्स असू दे, दोन्ही संघांना तुम्ही पराजित केले आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? टीमने आपला 100% दिलाय, त्यामुळे आपण फायनलपर्यंत पोहोचलोय. यावेळी तुमच्या टी शर्टवरती जो स्टार लागेल का, जो स्टार तुम्ही यावर्षी मिस करताय? असा स्टार लागेल हा प्रश्न, स्टार आम्ही आधीच लावूनच घेतलाय, कारण की आम्ही बॉटममध्ये होतो टेबलच्या आणि मेहनत करून फायनलपर्यंत आलोय. तर स्टार लावायची गरजच नाही आहे. कडाक. नक्कीच तुमचंही दुसरी फायनल आहे, त्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ओनर विनायक पिल्लेला विनायक प्रश्न. पिल्लाई, मगासपर्यंत तुम्ही पळतात, तुम्हाला मराठी जमेल? ओके. तुम्हाला कसं वाटतंय फायनलमध्ये पोहोचून?
मला खूप चांगलं वाटतंय. हॅलो. चॅट जीपीटी प्लीज. हिंदी में बोलता हूँ और कुछ नहीं, मतलब वो I don't चलेगा चलेगा. तो लाइक फीलिंग वेरी गुड कि हम लोग यहाँ तक पहुँचे एंड इट्स ऑल बिकॉज ऑफ द बॉयज. उन्होंने हम लोग जैसा अभी करण ने बताया, वी वर इन द बॉटम ऑफ द टेबल, वहाँ से वी मेड इट टू द फाइनल्स. इट्स ऑल बिकॉज बॉयज, उनका डेडिकेशन, हार्ड वर्क, एवरी डे इवन व्हेन वी वर लूजिंग. सो इट्स ऑल बिकॉज ऑफ देम, इट इज़ ऑल फॉर देम. ठीक है, एंड होपफुली हम ये मैच भी निकालेंगे. थैंक यू. आम्हाला सागर मकवानाकडून पण ऐकायचं आहे. कृपया येऊन बोलावं थोडं. शेवटचं एक, नंतर आपण मॅच सुरू करू. अभिषेक भोसले आणि तुम्हाला काय गौतम वाटतंय तुमचा यांनी संघ रेडी राहावं. आज अशा ठिकाणाहून पोहोचलाय जिकडे तुमच्या संघाला लोकांनी पकडलं पण नव्हतं की फायनलपर्यंत पोहोचेल, पण तुमच्या संघाने आज चुरस देऊन पूर्णपणे आपली 100% देऊन आपला संघ फायनलपर्यंत पोहोचवला. त्याबद्दल काय बोलाल? ऑल द बेस्ट. और मेरे को लग रहा है हम लोग ही ट्रॉफी लेके जाएंगे ये. ये तो सुबह ही सुना था. नक्की सुरुवात, नक्कीच ट्राय करा. तुमच्यावर आम्हालाही आवडेल तुमच्या शर्टवर स्टार लागलेला. धन्यवाद. आपण मॅचकडे जाऊ आता. चलो बोलना इट्स फाइनल टाइम. एक फोटो प्लीज. लास्ट टाइम असिस्ट एसएसबी लेफ्ट में खड़ा था. चलो It's 5 फाइनल. आज ठरेल SCL. गौतम गोस्वामी आणि अभिषेक भोसले कुठे आहात? त्यांनी कृपया यावे. इम्पॉर्टंट अंपायर आहे तुम्ही.
आहे. आणि सामन्याकडे वळूया. HCL सीझन 3चा हा अंतिम सामना रेव्हेन्यू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आहे म्हणजे गॅलेक्टिको संघ. पहिला चेंडू चेंडू हवेमध्ये आणि पाहूया झेल होतं का. झेल झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती खेळाडू बाद होतोय तो म्हणजे करण शेट्टी. आणि संघाला मोठा धक्का मिळालाय. अंतिम फेरीचा सामना आणि संघाचा आयकॉन खेळाडू माघारी परत. आणि आता जबाबदारी असेल रोहितवर. संघाचा कर्णधार पहिलाच चेंडू बाद झालाय आणि डेड बॉलचा इशारा पंचांचा. आणि अंतिम फेरीचा सामना. दुसरा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. खूप चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते भावेश परब याच्या मार्फत. रेव्हेन्यू संघाचा कॅप्टन आणि आयकॉन खेळाडू अक्षय राणे लो टी गेम टॅक करतायत फटाफट फटाफट. फुलटॉस चेंडू चेंडू मिस केलेला आहे. पुन्हा एक निर्धाव चेंडू. आपल्या षटकाचा चौथा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे भावेश परब. स्ट्राइक वरती आहे रोहित कोळी. ऑफ साइडला टोलवलेला चेंडू मात्र एक धाव्यावरती समाधान मानायला लागणार आहे फलंदाजाला. HCL सीझन 3चा हा अंतिम सामना. खूप चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रेव्हेन्यू संघाचा आयकॉन खेळाडू भावेश परब याच्या मार्फत. या पूर्ण सीझन मध्ये भावेश परब याने आपल्या संघासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. प्रत्येक वेळी बॅटीने सुद्धा रन्स टोलवलेले आहेत आणि चेंडूने सुद्धा तितकीच चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली आहे. हवेत मारलेला चेंडू परंतु क्षेत्ररक्षण बॉल खाली आणि झेल झालेला आहे. एक मोठा खेळाडू बाद होतोय तो म्हणजे तन्मय गायकर.
तयारी. फलंदाजीसाठी नवीन खेळाडू आलाय तो म्हणजे राहुल सोलकर. सुंदररित्या स्ट्राईक रोटेट करून पुढच्या षटकामध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे ती म्हणजे राहुल सोलकर याने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 धावा आणि 2 महत्वाचे फलंदाज बाद होत आहेत म्हणजे करण शेट्टी आणि करण तन्मय गायकर. स्ट्राईक वरती येतो म्हणजे रोहित, नॉन स्ट्राईक एंडला रोहित कोहली आणि स्ट्राईक वरती येतो म्हणजे राहुल सोलकर. आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये आयटॉक्स विरुद्ध राहुल सोलकर याने सुंदर अशा फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला दाखवलं होतं. पाहूया या 3 सामन्यामध्ये राहुल सोलकर कशी फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला या शील्डवरती पहिला चेंडू, एक धाव मिळते ती म्हणजे गॅलेक्टिकोज या संघाला. दुसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन येतोय तो म्हणजे रितेश. रेव्हेन्यू संघाचा एक अष्टपैलू खेळाडू रितेश साहेबान आपल्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईक वरती येतो म्हणजे रोहित कोहली. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट सोबत कोणताही कॉन्टॅक्ट नाही बॉलचा. 22 एक धाव पूर्ण केलेली आहे. स्ट्राईक वरती येतोय राहुल सोलकर आणि आपल्या षटकाचा तिसरा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे रितेश. आतापर्यंत खूप चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे रेव्हेन्यू या संघाकडून इतकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु थोडासा झुकावलेला आहे. एक धाव घेतलेली आहे ती म्हणजे राहुल सोलकर यांनी. षटकाचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया या 3 चेंडूमध्ये गॅलेक्टिकोज या संघाकडून आपल्याला एखादा मोठा फटका पाहायला मिळतोय का. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षण बॉल खाली आणि ही कॅच होते. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते रेव्हेन्यू या संघात. प्रथम फलंदाजी करत असताना एक मोठा धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करावा लागणार आहे परंतु गॅलेक्टिकोज या संघाकडून फलंदाजी थोडीशी डगमगताना पाहायला मिळते आपल्याला. आणि नवीन फलंदाज कुश, डावखुरा फलंदाज आणि पहिल्या चेंडूत गॅप मध्ये गेलाय चेंडू आणि 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावचित आणि
आणि एका मागोमाग एक असे 4 गडी तंबूत परतलेत आणि दुसऱ्या षटकातील फक्त एक चेंडू शिल्लक आणि धाव संख्या झाली आहे फक्त 6 धावा. आणि आणि झेल सुटला परंतु रनआउट केलाय भावेशने. अखेरीस धाव संख्या झाली ती फक्त 6 धावा आणि 5 गडी बाद. आणि आपण HCL पाहतोय की HFL पाहतोय हे थोडं कन्फ्युजन आहे. फुटबॉल स्कोअर पाहायला मिळतोय 6 धावा आणि 5 गडी बाद. आणि तिसरं षटक घेऊन आलाय चीज पोकळीचा चॉकलेट बॉय सर्वेश मोंडकर. या सीझन मध्ये कमालीची कामगिरी केली आहे या खेळाडूने. आणि सेमीफायनलच्या सामन्यात शेवटच्या षटकात 3 षटकार ठोकले होते आणि आपल्या संघाला एक मोठा स्कोर उभा करून दिला होता. गोलंदाजी मार्कवर सज्ज सर्वेश. ऑफ साईडला मारलेला हा चेंडू मात्र फक्त एक धाव मिळते गॅलेक्टिकॉस या संघाला. अजूनही फलंदाजी क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतोय राहुल सोलकर, ज्याने आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये महत्त्वाची अशी पारी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. नक्कीच पुन्हा ऑफ साईडला टोलवलेला चेंडू, पुन्हा एक धाव. नितीन प्रधान यांना आठवत असेल पहिल्या पर्वामध्ये त्यांच्याही संघाची अशीच परिस्थिती त्यांना सामोरं जावं लागलं होतं. एवढं नव्हतं पण तुमचा संघ थोडासा खाली होता. पण यावर्षी तुमचं ट्रॉफीवरती नाव दिसेल असं आतापर्यंत दिसतंय. पाहूया. सर्वेश मोंडकर याने त्याच्या या षटकामध्ये 3 चेंडू देऊन 3 धावा खर्च केल्या आहेत. चांगली अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते रेव्हेन्यू या संघाकडून. पुन्हा एकदा एक धाव. गॅलेक्टिकोस या संघाला सध्या गरज आहे चौकार आणि षटकाराची. ओव्हरथ्रोच्या रूपात अजून एक धाव मिळते ती म्हणजे गॅलेक्टिकोस या संघाला. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. ऑफ साईडला जोरात मारण्याचा प्रयत्न परंतु फक्त एक धाव मिळते. आणि धावसंख्येत एका धावेची भर संत गतीने धावसंख्या पुढे जाते. 5 चेंडू 12 धावा. आणि शेवटचा चेंडू घेऊन सर्वेश आणि सामना करतोय राहुल सोलकर. आणि शेवटचा चेंडू सुंदर फटका आणि 1 धावावर समाधान. आणि तिसरं षटक संपतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. 5 गडी बाद 13 धावा. आणि अजूनही 2 षटक शेष आहेत. आणि हा अंतिम फेरीचा सामना. थोडीशी गॅलेक्टिकोस या संघाची फलंदाजी डगमगलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरच्या समाप्तीमध्येच पॉवर प्ले 4थं षटक पॉवर प्ले असेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतरच अर्धा
त्याचं दुसरं षटक. पहिल्या षटकात 2 गडी बाद केले होते, फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि चौथं षटक घेऊन आला आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार भावेश परब आणि सामना करतोय राहुल सोलकर. आणि या शेवटच्या 2 षटकात मोठी धावसंख्या उभारायची आहे. आणि पहिला चेंडू कव्हर्सच्या दिशेने 1 धाव घेण्यात यश. धावसंख्येत 1 धावाची भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 14 धावा. काय वाटतं हर्षल, किती धावसंख्या उभारावी लागेल जर डिफेंड करायचं असेल या ग्राउंडवर? रेव्हेन्यू या संघाचा बॅटिंग लाईनअप पाहता जास्तीत जास्त धावा म्हणजे जवळपास 60 धावा गॅलेक्टिकोज या संघाने उभारल्या पाहिजेत, तेव्हा कुठे ही मॅच पुढे पाहण्यासारखी असेल. पण फक्त उरलेत ते 10 चेंडू आणि धावसंख्या फक्त झाले 14. 5 गडी बाद. सामना करतोय कमलेश. जोरदार मारलेला शॉट आणि पाहूया षटकार होतोय का. आणि आणि हा पण- षटकार झालेला या इनिंग आपल्याला पुन्हा एकदा स्ट्रेट मारलेला जोरदार असा फटका. पाहूया षटकार आणि होतोय का. अजून एक बॅक टू षटकार. बॅक टू चौथ्या षटकातील. आणि असेच काहीसे फटके हवे आहेत गॅलेक्टिकॉस संघाला जर तगडं आवाहन द्यायचं असेल रेव्हेन्यू संघाला. आणि कव्हरच्या वरून फटका, परंतु 2 धाव घेण्यात यश होत आहे आणि धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 आणि 5 चेंडूत 15 धावा आल्या आहेत. थोडंसं महागडं असं षटक भावेश याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि तितकंच फायदेशीर षटक हे गॅलेक्टिकोज या संघासाठी. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु 1 धावेवरती समाधान मानावं लागते ते फलंदाजाला. आणि चौथं षटक संपतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 धावा. 5 गडी बाद. आणि या शेवटच्या षटकात कमीत कमी 20 धावा तरी ठोकल्या पाहिजे जेणेकरून एक डिफेंडेबल टोटल उभी राहील. शिंदे आणि ज्या फलंदाजाला सामना करायचा आहे तो कमलेश सुंदर फॉर्म मध्ये आहे. 2 षटकार ठोकले आहेत आणि अजूनही 2 ते 3 षटकारांची गरज असेल गॅलेक्टिकॉस संघाला. काय वाटतं अक्षय, या शेवटच्या षटकामध्ये गॅलेक्टिकोज संघ किती धावा टिपू शकेल? जर कमलेशचे फटके बसले तर जास्तीत जास्त धावा होऊ शकतात. पहिला चेंडू हवेत आहे आणि मोंडकर आहे बॉलच्या खाली आणि मोंडकर काय झेल सोडणार नाही.
फलंदाज आशिष चव्हाण आणि ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती मोठ्या धावसंख्ये उभं राहायची तोच माघारी परततोय. पाहूया आशिष आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाले 29 धावा. आणि दुसरा चेंडू शेवटच्या ओव्हरचा एज लागलाय आणि एक धाव घेण्यात यश आणि स्ट्राईकवर आलाय तो राहुल सोलकर. गॅलेक्टिकोज या संघाला मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे राहुल सोलकर याच्या बॅटमधून, परंतु बघूया राहुल त्याच्या संघासाठी खरा उतरतोय का. आणि तिसरा चेंडू आणि जोरदार सुंदर मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हुकलेला आहे. एक धाव पूर्ण केली आहे ती म्हणजे फलंदाजाने. आणि धावसंख्या झाले 31 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी करतोय आदित्य. फक्त 1 धाव दिले, 2 धावा दिल्या, 3 चेंडू टाकलेत आणि अजूनही शेवटचे 3 चेंडू उरलेत आणि धावसंख्या झाले 31. आणि शॉर्ट पिच चेंडू, पंचांचा इशारा, वाईड बॉल आणि धावचीत होतोय आशिष. राहुल कडून अपेक्षा असेल संघाला की मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहायचेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या 3 षटकाचे. चेंडू 3 चेंडू आणि ज्या फटक्याची गरज होती गॅलेक्टिकोज या संघाला तो दोन धावाची अपेक्षा असेल आणि मिसफिल्ड आणि मिसफिल्ड मुळे 3 धाव घेण्यात यश आणि चौथ्या धावेसाठी पळतोय आणि धावचीत होतोय. अजय सरोज बाद होतोय. 8वा गडी बाद. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. आणि धाव संख्या झाली 39 आणि नवीन फलंदाज गौरव भगत. 1 चेंडू बाकी आहे आणि धाव संख्या 39 आणि स्ट्राईक वरती येतो फलंदाज म्हणजे राहुल सोलकर. पाहूया या इनिंगच्या शेवटच्या चेंडूमध्ये किती रन्स आपल्या टीमसाठी कमावतोय तो म्हणजे राहुल सोलकर. आणि एक सन्मानजनक स्कोर केलाय गॅलेक्टिकॉसने. अजूनही 1 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा लेग साइडला टोलावलेला चेंडू. पाहूया चौकार होतोय का, परंतु क्षेत्ररक्षण तिकडे तैनात होता आणि चांगला असा थ्रो पाहायला मिळतो आणि पूर्ण 2 रन पूर्ण केलेले आहेत. आणि
होण्यासाठी 24 चेंडू चुकीची दुरुस्ती, 30 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल. आणि मागच्या फायनलला 35 धावा डिफेंड झाल्या होत्या. काय गॅलेक्टिकॉस देखील तोच करिश्मा करून दाखवणार आहे. 30 चेंडू आणि 41 धावांची गरज रेव्हेन्यू संघाला. सुरुवातीला TG. कुठेतरी गॅलेक्टिकोज हा संघ थोडासा संघर्ष करत होता आपल्या फलंदाजीमध्ये, आणि त्यानंतर राहुल सोलकर आणि कमलेश यांनी चांगले असे फटकार दाखवून आपल्या संघाला एका सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं आपल्या संघाला. आणि 41 धावांचं आव्हान हे असणार आहे रेव्हेन्यू या संघापुढे. आणि पाहूया गॅलेक्टिकोस संघ हा टोटल डिफेन्स करण्यासाठी यशस्वी होतोय का. डीजे रथिन. अंतिम विजेतेपद पटकवण्यासाठी रेव्हेन्यू संघाला गरज असेल ती 41 धावांची. आणि भावेश आणि रितेशची जोडी मैदानात उतरली आहे. या दोन्ही फलंदाज जर 5 ओव्हर टिकले तर अगदी सहजरित्या हा चेस करू शकतो. परंतु समोरील संघात देखील तितकेच मातब्बर गोलंदाज आहेत. करण शेट्टी, अजय सरोज, तन्मय गायकर. आजच्या दिवसामध्ये गॅलेक्टिकोस संघाच्या प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिले की त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा केलेलं आहे. आणि या अंतिम सामन्यामध्ये सुद्धा आपण अपेक्षा करतो की आपल्याला तसंच क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी गॅलेक्टिकोस या संघाकडून पाहायला मिळेल. आणि पहिलं षटक देखील महत्वाचं असणार आहे. पॉवर प्लेचं षटक. पहिल्या षटकात जर 2-3 गडी बाद केले तर पुन्हा प्रेशर असेल तो रेव्हेन्यू संघावर. काय वाटतं अजय, रेव्हेन्यू की वाईस्कॉट गॅलेक्टिकोस? आणि हा सामना आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. जो चांगला खेळेल तो संघ विजयी होईल. नक्कीच चांगल्या खेळाचं प्रदर्शन जो मैदानात करणार आहे तोच संघ या शील्डवरती आपलं नाव कोरणार आहे. आपल्या गॅलेक्टिकोस संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो अजय सरोज. पहिला चेंडू अगदी सहजरित्या 1 धाव घेण्यात यश. आणि अतिशय सूझबूझभर इनिंग खेळणी पडेगी. रेव्हेन्यू संघाचा आयकॉन खेळाडू आणि कॅप्टन भावेश परब आता स्ट्राईकवरती आहे. आणि SCL सीझन 3चा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू भावेश परब. दुसरा चेंडू आणि निर्धाव चेंडू. आणि डॉक्टर गावडे आपण कुठे असाल.
उभा राहिला आहे. सामना करतोय तिसऱ्या चेंडूचा. आणि हलक्या हाताने खेळला एक चेंडू घेण्यात यश. धावसंख्या झाली 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. आणि उत्कृष्ट गोलंदाजी अजय सरोज मार्फत. उत्कृष्ट असा चौथा चेंडू आणि त्रिफळाचीत झाला तो. रितेश सायबाग. धावसंख्या झाले 2 धावा. 4 चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 26 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष आहे. आणि लाऊड अपील होते आहे आणि पंचांचा निर्णय मात्र नॉट आउट. आणि प्रेशर बिल्ड होते आता रेव्हेन्यू संघावर. 5 चेंडू झाले. धावा फक्त 2 आणि 1 गडी बाद. अजूनही 25 चेंडू आणि 39 धावांची गरज अंतिम विजेतेपद पटकावण्यासाठी. आणि अजूनही भावेश परब मैदानात उभा आहे. आणि या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अजय. आणि पंचांचा निर्णय येतोय वाईड. अवांतर धाव आणि धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या झाली 3 धावा. 25 चेंडू आणि 38 धावांची गरज. आणि थोडीशी मिसफिल्ड परंतु 1 धाव घेण्यात यश. आणि पहिलं षटक संपत आहे आणि 1 षटक अखेरीस रेव्हेन्यू संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा 1 गडी बाद. डीजे
प्रत्येक डॉट बॉलने प्रेशर बिल्ड होणार आहे रेव्हेन्यू संघावर. समीकरण बदलत आहे. 22 चेंडू आणि 36 धावांची गरज. तन्मय गायकर, आणि गॅप मध्ये गेला चेंडू. एक धाव घेण्यात यश आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. आणि अजून एक डॉट बॉल. प्रेशर बिल्ड होते आता रेव्हेन्यू संघावर. समीकरण पूर्णपणे बदललंय. 20 धावा आणि 35 धावांची गरज. SCL 2 ला देखील 35 धावा डिफेंड झाल्या होत्या आणि आता 41 धावांचं लक्ष. आणि खराब चेंडू. फुलटॉस चेंडूचा फुल टोल वसूल केला आणि पंच गोगींचा पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने एक धाव घेण्यात यश आणि दुसरं षटक संपतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावा. एक गडी बाद 11 धावा आणि 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. आणि त्याला विकेट्स घ्याव्या लागतील जर संघाला कमबॅक करायचं असेल तर. 18 चेंडू 30 धावा. 30 धावा. आणि करण शेट्टी हाताळतोय तिसरा षटक. चेंडू हवेत. खेळाडू मात्र खाली आणि कमले झेल टिपतोय. परततोय. दुसरा गडी बाद होतोय आणि नवीन फलंदाज सर्वेश मोंडकर ज्याने सेमीफायनलच्या सामन्यात आपल्या संघाला 3 षटकार मारून मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली होती. आता मात्र चेस करायचं आहे आणि प्रेशर आहे. अंतिम फेरीचा सामना आहे. 17 चेंडू आणि 30 धावांची गरज आणि करण शेट्टी याने पहिल्याच चेंडूत गडी बाद केला आणि तितकंच सुंदर झेल टिपलाय कमलेशने लॉंग ऑनच्या दिशेने. भावेश जोपर्यंत आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. आणि तिसरं षटक सुरू आहे आणि भावेश फक्त 4 चेंडू खेळलाय. स्ट्राईकवर राहिला नाही आहे अजून भावेश जास्त. त्यांना नॉन स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे गॅलेक्टिकोस संघाचा. होतं जरासं
माईक हातावर घेतल्यावर तेवढं होतं. आणि पंचांचा इशारा येतोय बाईजच्या स्वरूपात 1 धाव आणि 12 धावा झाल्यात. अजूनही 16 चेंडू आणि 29 धावांची गरज. आणि फायनली भावेश परब स्ट्राईकवर आलाय. याआधी 4 चेंडू खेळलाय आणि 2 धावा केल्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये असा स्कोर होता. पाहूया. आणि सेन्सिबल खेळतोय भावेश. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे त्याचा. कोणताही धोका घेत नाही येत ते. 15 चेंडू 28 धावांची गरज. आणि सर्वेश मोंडकर याला आताच जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण शेट्टी क्वालिफाय 1 सारखं ते खेळ आपल्याला दाखवतीलच नक्कीच. आणि अजून एका धावेची भर होते. थोडीशी मिसफिल्ड झाली होती, परंतु एकच धाव. अतिशय संत गतीने आणि सावधगिरीने खेळत आहेत दोन्ही फलंदाज. मात्र रिक्वायर रेट वाढत चाललाय. 14 चेंडू आणि 27 धावांची गरज. सुरुवातीला अतिशय वन साइडेड होईल असा सामना आपल्याला वाटला होता, परंतु सुंदर कमबॅक केलाय वायस्काउट संघाने. आणि फलंदाजी केली होती ती कमलेश आणि राहुल सोलकर, आणि आपल्या संघाला सुंदर स्कोर उभा करून दिला होता. आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. रेव्हेन्यू संघाला अजून एक सुंदर फटका गॅप मध्ये गेलाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत भावेश आणि सर्वेश. आणि तिसरं षटक संपतंय आणि 3 षटक अखेरीस धावसंख्या झाली 20 धावा. 2 गडी बाद 20 धावा. आणि शेवटच्या 12 चेंडूत अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज. डीजे सिंग कुठे असाल तर आणि माईशी चौथा संपर्क षटक साधा. हे पॉवर प्ले असेल, बॅटिंग पॉवर प्ले. चेंडू आणि 21 धावांची गरज. आणि पॉवर प्लेचा षटक हाताळतोय तन्मय गायकर. सामना करतोय तो सर्वेश. आणि निर्णायक षटक असेल हे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल रेव्हेन्यू संघाचा. पॉवर प्लेचं षटक. 12 चेंडू 21 धावा. आणि पहिलाच चेंडू वाईट चेंडू. अवांतर धाव. आणि थोडंसं प्रेशर पाहायला मिळतंय तन्मयवर. दिशाहीन गेंदबाजी. 12 चेंडू 20 धावा.
आणि बॅटची कडा लागते आणि चेंडू गेलाय गौरव भगतच्या दिशेने आणि एक धाव घेण्यात यश. आणि स्ट्राईकवर आलाय भावेश. 9 धावा केल्यात त्याने या सामन्यात आणि धावसंख्या झाले 22 धावा, 2 गडी बाद. पॉवर प्लेचं षटक. अजूनही 11 चेंडू आणि 19 धावांची गरज शील्डवर नाव कोरण्यासाठी रेव्हेन्यू संघाला. 11 चेंडू 19 धावा. आणि सेन्सिबल क्रिकेट खेळतोय भावेश. भावेशला माहिती आहे शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना न्यायचा आहे आणि भावेश जर टिकला तर अगदी सहजरित्या भावेश आपल्या संघाला अंतिम विजेतेपद पटकावून देऊ शकतो हे त्याला माहिती आहे आणि तो म्हणून सिंगल डबलने स्कोर रोटेट करतोय. अजूनही 18 धावांची गरज. 10 चेंडू 18 धावांची गरज. आणि सुंदर फटका मिड ऑफच्या दिशेने चाललाय. थोडंसं मिसफील्ड झालं होतं परंतु एकच धाव घेण्यात यश. आणि 9-17. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल. नऊ चेंडू 17 धावा. अंतिम फेरीचा सामना. तन्मय गायकर आणि चेंडू हवेत. गौरव भगत झेल टिपतोय आणि आता मात्र समीकरण बदलतंय. आणि नवीन फलंदाज आदित्य शिंदे. आणि HCLच्या दोन्हीही मागच्या पर्वात जो संघ अंतिम सामन्यात चेस करत होता तो हरला होता. आणि पाहूया तिसऱ्या सीझन मध्ये देखील तेच होत आहे का. पहिल्या पर्वात वायपर्स संघाने डिफेंड केलं होतं. दुसऱ्या पर्वात असिस्ट SS संघाने डिफेंड केलं होतं आणि आता डिफेंड करतोय व्हाईट स्काउट संघ. 8 चेंडू 17 धावांची गरज. आणि गॅप मध्ये चेंडू परंतु तिथं क्षेत्ररक्षक सज्ज आहे करण शेट्टी आणि एकच धाव घेण्यात यश. आणि समीकरण पूर्ण बदललंय. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. सर्वेश मोंडकरला जबाबदारी स्वीकारावी लागेल. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेला मिडॉनच्या दिशेने आणि एकच धाव आणि चौथं षटक संपतंय आणि धाव संख्या जाऊन पोचते ती 26 धावा. आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा दिल्या आहेत. तन्मय गायकरने सुंदर गोलंदाजी केली आहे.
आपल्या संघासाठी महत्वाचं षटक घेऊन येतोय, निर्णायक षटक. अरे डिफेंड केलेला रे, पहिली बॉलिंग केलेली, पहिली बॅटिंग केलेली आणि फर्स्ट डिफेंड केलेला ना. पहिलं आम्ही 80 डिफेंड 80 मारलेला. 6 चेंडू 15 धावा. सर्वेश मोंडकर ऑन स्ट्राईक. मुंडेच मारेल बघा, पहिल्या 3 बॉल मध्ये 2 6 मारेल. सर एसएसने डिफेंडच केलेला. असू देत ना. आणि पंचांचा इशारा, चौकार. आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, सीमारेच्या पार, चौकार. त्याला लाडू सम्राट मध्ये ट्रीट देण्यात येईल. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावांची गरज. आता मात्र थोडस कान मंत्र देत आहेत. प्रेशर मध्ये आहे साई प्रसाद. आणि ब्लॉक होल मध्ये चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि सर्वेशला स्वतः सामना संपवायचा आहे. 1 धाव घेण्यास नकार दिला त्याने आणि 3 चेंडू आणि 7 धावा. रोमहर्षक सामना, फायनल सारखा सामना होतोय. पुन्हा एकदा थोडं कानमंत्र करण शेट्टीकडून. साई प्रसाद कदम, चौथा चेंडू. आणि त्रिफळा, सुंदर कमबॅक. मोंडकरच्या स्वरूपात आणि नवीन फलंदाज अभिषेक पालांडे आणि समीकरण बदलत आहे पुन्हा एकदा. 2 चेंडू 7 धावा. पहिल्या 2 चेंडू मध्ये चौकार खाल्ल्यानंतर सुंदर कमबॅक केलाय साई प्रसाद कदमने.
2 चेंडू 7 धावा आणि सामना करतोय अभिषेक पालांडे. अंतिम फेरीचा सामना HCL सीझन 3. 2 चेंडू 7 धावा, 7 धावा 2 चेंडू. आणि पंचांचा इशारा आहे तो वाईड बॉल. काहीही गरज नव्हती साई प्रसादला. प्रेशर हे फलंदाजावर आहे आणि समीकरण थोडस बदलत आहे. 2 चेंडू 6 धावा, 2 चेंडू 6 धावा. अंतिम फेरीचा सामना. आणि जोरदार टोलावण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव येते लेग बॉयच्या स्वरूपात. एक चेंडू 5 धावा. आदित्य शिंदे गेम चेंजर ठरेल का की साई प्रसाद कदम गेम चेंजर ठरतोय. आणि चौकार गेला तर सुपर ओव्हर. एक चेंडू 5 धावा. तर चौकार गेला तर सुपर ओव्हर देखील होऊ शकते. साई प्रसाद विरुद्ध आदित्य. शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडू आणि विजय होतोय वाईस स्काउट. सुंदर कमबॅक. शील्डवर नाव करतोय HCL सीझन 3 चा. पण चांगलासा कमबॅक केला. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली गॅलेक्टिको संघाकडून. आणि ह्या वर्षीच्या HCL 2025 पर्वत तिसरे यावर त्यांनी आपला शिक्कामोर्तब केला आहे. चांगलासा खेळ पाहायला मिळाला. पंचांचेही हार्दिक आभार की आपण आम्हाला जे गेले 6 दिवस अभिषेक भोसले जे आपल्याला सहकार्य करत आहेत त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. तुमच्या संघ मालकाचा दुसरी वेळ आणि तुमची दुसरी वेळ आहे फायनलपर्यंत पोहोचायची, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय नाही, यावेळी जिंकूनच जायचंय. नक्कीच नक्कीच. संघ मालक पहिलं वर्ष भरलं होतं फॉर्म, तेव्हा फायनलमध्ये आलो होतो. सेकंड इयरमध्ये चान्स भेटला नाही. आता थर्ड इयरमध्ये बघूया फायनलमध्ये. आता तसं बोलला की 2 वेळा आलो आहे करून.
सर्वेश पण 2 वेळा होता कारण की मिस करताय. असं स्टार लागेल हा प्रश्न